नाशिकमध्ये खड्ड्यावरून राजकारण जोरात सुरू झालंय। एका बाजूला विरोधक सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करते तर दुसऱ्या बाजूला सत्ताधारी मित्रपक्षच आपल्या मोठ्या मित्रपक्षावर कुठे ना कुठे प्रशासनाच्या आडून राजकारण करते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। एका बाजूला शिंदेच्या शिवसेनेचे नगरसेवक ठिकठिकाणी होर्डिंग लावत आहेत, नाशिक शहरातले खड्डे मृत्यूचा सापळा बनत असल्याचे होर्डिंग आहे, तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शहरात होर्डिंग लावलेत आणि छगन भुजबळ यांना पालकमंत्री करावं, तेच नाशिककरांना खड्ड्यातून बाहेर काढतील अशी भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे। आणि ही भावना राष्ट्रवादी काँग्रेसची नाही तर नाशिककरांची भावना असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। आपलं काय मत आहे? नाशिक शहरामध्ये निसर्ग कोपल्यामुळे अतिवृष्टीमुळे संपूर्ण शहरभर खड्डे पडलेले हे बरोबर आहे। त्यामुळे भारतीय जनता पार्टीने याची गंभीर दखल घेतली। भारतीय जनता पार्टीचे आमदार, नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी संपूर्ण 31 प्रभागामध्ये टास्क फोर्स तयार केले आणि संपूर्ण 31 प्रभागामध्ये त्यांनी उभं राहून ज्या ठिकाणी खड्डे पडलेले त्या ठेकेदारांना संबंधित आणि त्या विभागातील अधिकाऱ्यांना, अभियंत्यांना सांगून ते युद्ध पातळीवर खड्डे भरायचं काम चालू केलेलं आहे। 8 दिवसात नाशिक शहर खड्डेमुक्त होईल याची आम्हाला खात्री आहे। मुळात याआधी महापालिकेने एक टास्क फोर्स निर्माण केला होता आपत्ती व्यवस्थापनासाठी। त्या टास्क फोर्सचं काय झालं? SIRच्या वेळेस आपण देखील आपली यंत्रणा राबवली, त्यावेळेस विरोधकांनी आपल्यावर टीका केली, विशेषतः भाजपवर। आणि आता महापालिका प्रशासन असताना तुम्ही समांतर यंत्रणा का उभी करताय? समांतर यंत्रणा वगैरे असं मला वाटत नाही काही केली आम्ही तयार, परंतु आम्ही सत्तेत आहोत आणि सत्तेत असल्यामुळे नाशिककरांच्या आमच्याकडून अपेक्षा आहे की 5 बळी गेलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांचा रोष आहे। मग आता हे युद्ध पातळीवर जर काम करायचं असेल तर एक सपोर्ट सिस्टीम म्हणून प्रशासनाला आम्ही काम करणार आहोत। त्यामुळे ज्या ठिकाणी काम करणार म्हणजे काय करणार? आम्ही तेच सांगितलं, महापालिकेने आम्हाला अभियंत्यांचे नंबर दिले, साईच्या साई विभागातले अभियंते, साईच्या साई विभागात ज्यांना ठेकेदारी दिलेली, कामं दिलेले त्यांचे नंबर दिलेले। आम्ही त्यांना कोऑर्डिनेटर म्हणून जे लोक आमच्याकडे तक्रारी मांडतात तिथं आम्ही ताबडतोब हे खड्डे बुजवा म्हणून त्या ठिकाणी आमचे पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते उभे राहतात। शहरात तुमचे नगरसेवक सर्वाधिक आहे, 70हून अधिक नगरसेवक आहेत, मग ते काय काम करतात? जर पदाधिकारी कार्यकर्त्यांकडनं जर काम करून घ्यायचं तर नगरसेवक कशाला लोकांनी निवडून द्यावे? सांगतो, आमच्या टास्क फोर्स हे आमदार, नगरसेवक आणि पदाधिकारी हे संयुक्तरित्या यांनी जबाबदारी स्वीकारली आणि त्याच्यामुळे 8 दिवसात नाशिक शहर खड्डेमुक्त होईल। हे तुम्ही एका बाजूला सांगता, दुसऱ्या बाजूला तुमच्याच विरोधात म्हणजे प्रशासनाच्या आडून भाजपला कुठेतरी लक्ष केलं जातंय असं चित्र आहे। राष्ट्रवादी काँग्रेस भुजबळांना पालकमंत्री करावा अशी मागणी करत आहे। पालकमंत्री कोणाला करायचं हा विषय प्रदेश आणि केंद्र स्तरावर असतो, त्याच्यामुळे महाराष्ट्रातले जे 2 जिल्ह्यांचे पालकमंत्रीचा प्रश्न प्रलंबित आहे ते आमचे मुख्यमंत्री असतील, केंद्राची टीम असतील किंवा तिन्ही पक्ष महायुती म्हणून असतील, ते ठरवतील, ते पालकमंत्री होतील। परंतु पालकमंत्री नाही म्हणून शहराचे कामं चालू नाही असं काही नाही। कुंभमेळा मंत्री म्हणून आमचे गिरीश भाऊ महाजन देखरेख ठेवतात। 3 दिवस ते ग्राउंड लेवलला होते, रात्रंदिवस फिरत होते आणि निसर्गाच्या अतिवृष्टीमुळे जे झालेलं आहे ते निश्चितच नाशिक शहरात झालं, तसं महाराष्ट्रात सर्व शहरांमध्ये झाले। मी म्हणतो ते बरोबर आहे, प्रदेश आणि राष्ट्रीय स्तरावर तो निर्णय होतो, परंतु मागणी स्थानिक पातळीवरनं होते आणि हे औचित्य निवडलेलं आहे नाशिकमध्ये पडलेल्या खड्ड्यांचं। कुठेतरी मंत्री गिरीश महाजन हे कमी पडतायत का असं त्या होर्डिंगमधनं सांगण्याचा प्रयत्न आहे। मला असं अजिबात वाटत नाही। महायुती म्हणून एखाद्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री करावं ही मागणी केली, त्याच्यात मला गैर वाटत नाही। ही वेळ मला वाटतं त्यांनी योग्य वेळ साधली असं मला वाटतंय, परंतु त्यांनी हे पाहायला पाहिजे का त्यांची जबाबदारी आहे महायुती म्हणून आणि त्यांनी ग्राउंड लेवलला उतरलं पाहिजे आणि महापालिकेच्या पदाधिकारी असतील, महापालिकेचे अधिकारी असतील, ठेकेदार असतील, त्यांना सहकार्य करून ते खड्डे बुजवायला राजकारण करण्यापेक्षा त्यांनी ग्राउंड लेवलला आमच्या बरोबर उतरून ती मदत केली पाहिजे। ही योग्य वेळ नाही असं मला वाटतंय। आणि दुसऱ्या बाजूला ठाकरेंची शिवसेना आता आक्रमक झालेली आहे, आंदोलनाची भाषा केली जाते। महासभा ज्यावेळेस असणार आहे त्यावेळेस नाशिककरांना आवाहन करतायत की महासभेला या। ठाकरेंच्या शिवसेनेचं आव्हान आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। ठाकरेंचे शिवसेनेचं आव्हान काय आहे, कितपत आहे? नाशिककरांना बोलवत आहे। नाशिककरांना बोलवा, पण नाशिककर हेही त्यांना विचारतील का इतक्या दिवस तुम्ही त्यांच्या बरोबर होते, आत्ताच ते आमच्यातून बाजूला झालेले, त्याच्यामुळे त्यांचीही ती नैतिक जबाबदारी आहे। एकूणच आपण बघतोय नाशिक शहरातलं राजकारण आता तापायला सुरुवात झालेली आहे। शहराध्यक्षांचं म्हणणं आहे की ही वेळ
नेमकी राष्ट्रवादी काँग्रेसने का निवडली हा प्रश्न आहे. जरी पालकमंत्री पदाचा मुद्दा तिढा हा प्रदेश आणि राष्ट्रीय पातळीवर सोडवला जाणार असला तरी नाशिकमध्ये पडलेल्या खड्ड्यांची अचूक वेळ राष्ट्रवादी काँग्रेसने साधली. आता यावर तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात हे बघणं तेवढंच महत्त्वाचं आहे. कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक.